वसई विरार परिसरातील नागरिक सध्या कुत्र्यांनी परेशान आहेत। वसई विरारमध्ये असा कुठलाच परिसर नाही की तिकडे कुत्र्यांनी अक्षरशः हौदोस घातलेला आहे। मोटरसायकलवर चालणाऱ्यांच्या मागे देखील हे कुत्रे लागतात। तर इकडे आज वसईमध्ये तब्बल 27 जणांना कुत्रा चावलाय। वसई पश्चिमेच्या पारनाका आणि गळवाडा परिसरात ही घटना घडली आहे। संध्याकाळी जवळपास एकामागून एक अशा 27 जणांना हा कुत्रा चावलेला आहे। या सर्वांना वसईच्या डीएम पेटेड रुग्णालयामध्ये प्राथमोपचार करण्यासाठी नेलं होतं। यामध्ये एका 3 वर्षीय लहान मुलीचा देखील समावेश आहे, तर ज्येष्ठ नागरिकांच्या जवळपास 70 वर्षीय आजोबांचा देखील समावेश आहे। ज्या 27 जणांना कुत्रा चावला त्यातील 16 जणांना सिव्हिअर इंजरी आहेत, म्हणजे त्यांचा डीप बाईट हा खूप डीप आहे। तर काही लोकांना वरवर कुत्रा चावलेला आहे। त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात घबराटीचं वातावरण पसरलेलं आहे। वसईच्या डीएम पेटेड रुग्णालयात सध्या अक्षरशः लोकांची गर्दी जमलेली आहे। आता हा कुत्रा सध्या गायब आहे। प्रशासन त्याला शोधायचा प्रयत्न करतात। आतापर्यंत 27 लोकांना चावलेला आहे। तुम्ही जर उद्या सकाळी पारनाका किंवा गवळवाडा परिसरात जाणार असाल तर जरा सांभाळून, कदाचित तुमच्यावर देखील असा अटॅक होऊ शकतो। एवढी मोठी घटना घडल्यानंतर महापालिकेचा आरोग्य विभाग नेमकं करतंय का हा प्रश्न उपस्थित झालेला आहे। आरोग्य विभागाचे कुठलेही अधिकारी तिथे पाहणीसाठी गेलेले नाही। आता रात्रभरात हा कुत्रा किती जणांना चावतो ते देखील पाहावं लागणार आहे। तर दुसरीकडे पुन्हा एकदा प्रशासनावर आरोप करण्यात आलेला आहे। प्रथमेश राऊत यांनी आरोप केलेला आहे की प्रशासन कुठेतरी या कुत्र्यांवर नियंत्रण आणण्यात चालढकल करायचं आहे, त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडतात। कारण मागील 4 वर्षांपासून कुत्र्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। त्यांचं निर्बीजीकरण केंद्र देखील बंद आहेत। लोक अनेक तक्रारी करतात, ऑनलाईन करतात, ऑफलाईन करतात, परंतु पालिका कुठलीच दखल जी आहे याच्यावर घेत नाही। हा कुत्रा चावल्यानंतर मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। अनेकांना इंजेक्शन देऊन घरी सोडण्यात आलेलं आहे। तर ज्या लोकांना जास्त इंजुरी आहे त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे। ही घटना घडल्यानंतर डॉक्टरांशी आम्ही बोलल्यानंतर डॉक्टरांनी काय माहिती दिली आपण ऐकूयात। आज आपण पाहत असाल तर वसई प्रभाग समिती आहे क्षेत्रामध्ये आज वसई पारनाका गळवाडा जो पट्टा आपला आहे त्या पट्ट्यामध्ये जवळजवळ 30 ते 35 जणांना भटक्या कुत्र्यांनी चावलेला आहे आणि 30 ते 35 जण साधारण या सर डीएम पेटेड हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले आहेत। आपण पाहाल तर म्हणजे महापालिकेमध्ये प्रशासक आहे, प्रशासकाची कामं काय चालली आहेत याकडे लक्ष दिलं पाहिजे। नागरिकांना कुठल्याही प्रकारच्या सुखसुविधा यांच्याकडे मिळतच नसतात आणि त्याच्या पलीकडेही सुद्धा एखादा भटका कुत्रा हा 35 जणांवरती जर जीव घेणारा हल्ला करत असेल तर ही फार दुर्दैवी बाब आहे आणि प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष घातलं पाहिजे। आपण जवळजवळ आपलं काम आहे लोकांमध्ये जवळजवळ या गोष्टी लोकांच्या गोष्टी ज्या आहेत या तपासून पाहणं, लोकांसाठी सुखसुविधा देणं आणि आरोग्याशी निगडीत असलेल्या गोष्टी आहेत। आपण सर डीएम पेटेड हॉस्पिटलमध्ये उभे आहात, आता आपण पाहिलं असेल की लोकांच्या जवळजवळ 30 ते 35 जणांना कुत्रा चावल्यामुळे लोकांच्या फॅमिली संपूर्ण डिस्टर्ब आहे, फॅमिली त्या आलेल्या आहेत। आणि आयुक्त मी अमगाशी आपल्या एमसी आहेत खैरे मॅडम त्यांच्याशी सुद्धा कॉन्टॅक्ट केला, फोनवरती संपर्क साधला की असं चाललेलं आहे, आपण त्वरित आपली टीम पाठवा आणि त्वरित यावरती आपल्या त्या जो काही कुत्रा आहे भटका कुत्रा आहे त्याला पकडण्याचं तुम्ही पकडण्यासाठी हे करा, प्रयत्न करा। नाही नक्कीच ना, आज तुम्ही पाहत असाल की जवळजवळ 3-2.5-3 वर्ष झाली की इथे प्रशासक आहे। महापालिकेच्या अजून निवडणूक लागल्या नाही आहेत, कुठलेही लोक प्रतिनिधी इथे नेमले गेले नाही आहेत, त्यामुळे सगळ्या अशा अडचणी होत आहेत। बरेचसे अधिकारी त्याच्यामुळे मस्त झालेले आहेत, कुठल्याही प्रकारचं कोणावरती अंकुश नाही राहिलेला आहे आणि त्या कारणामुळे सगळ्या गोष्टी घडत आहेत। ड्युटीवर असताना 8 वाजल्याच्या सुमारास असे काही पेशंट यायला लागले ज्यांना कुत्रा चावल्याची हिस्ट्री आहे असं त्यांनी सांगितली। एक एक करून आपल्याकडे टोटल 27 असे पेशंट आलेले आहेत आणि त्यातल्या 17 ते 18 लोकांना मेजर डॉग बाईट होतं, ज्यांना आपण इम्युनोग्लोबुलिन्स दिले आहेत आणि बाकी सर्वांना आपण ARV आणि TT इंजेक्शन्स दिले आहेत। प्लस ज्यांना ARV दिले आहेत त्यांना आपण वुंडमध्ये क्लीन करून इंजेक्शन्स दिलेले आहेत आणि त्वरित आपण आपली पूर्ण यंत्रणा ह्यांना सक्रिय करून आपण एक्स्ट्राचे पण डॉक्टर्स जे आजूबाजूला राहतात त्यांना बोलवून आणि स्टाफ बोलवून लोकांना जेवढ्या लवकर ट्रीटमेंट देता येईल तेवढं ट्रीटमेंट देऊन त्यांना सर्वांना व्यवस्थित इंजेक्शन्स देऊन घरी पाठवलेले आहेत। मॅडम याच्यामध्ये पेशंट किती वय होते, काय होते ते आहे का? स्पेसिफिक असं एज ग्रुप नाही आहे, पण लहान मुलांपासून म्हणजे एक 7 वर्षाची मुलगीही होती आणि 60 वर्षाचे आजोबाही होते। तर तो असं सरसकट कुठल्याही वयागटामध्ये आहेत पेशंट। नाव माझं राहुल गव्हाणकर। पारनाक्याला मी सायकलवरून जात होतो, त्यावेळेला कुत्र्याने पाठी येऊन चावा धरला आणि चावला। किती लोकांना इकडे चावलंय? 30-32 लोकांना अजूनपर्यंत चावलं आहे, पण इकडे डॉक्टरांनी सगळ्यांवरती व्यवस्थित उपचार केलेले आहेत अजूनपर्यंत। तुम्हाला कुठे चावला? माझ्या पायाला चावला, डाव्या पायाला पोटरीला चावला।
दवाई भेटली का तुम्हाला? हो हो, व्यवस्थित औषध मिळालं, वेळेवर सगळं झालं, काही प्रॉब्लेम नाही. काय पालिकेला काय आव्हान करणार? काय कुत्रे, भटके कुत्रे पकडावेत. माझं नाव ॲडव्होकेट मृदुला खेडेकर आहे आणि आत्ता थोड्या वेळापूर्वी वसईचं जे मार्केट आहे, महानगरपालिकेचं मार्केट, तिथेच बाहेर आम्ही उभे होतो. जनता वसई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलच्या समोर जे मार्केट आहे तिथे मी आणि माझी आई भाजी घ्यायला गेलो होतो. अचानक एक पिसळलेला कुत्रा आला. लोक त्याला हकलवतच होते, पण तो आला आणि तो जाईच आणि तो माझ्या पायाला चावला. जेव्हा मी इथे महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये आले तर माझ्या आधी ऑलरेडी 20 लोक होते लाईनमध्ये आणि माझ्यानंतर अजून 12 लोक वाढलेले आहेत. त्यामध्ये लहान मुलं आहेत, त्या वयोवृद्ध आहेत. एका व्यक्तीचे तर पूर्ण पाय फाडले आहेत, त्यांना टाके पण आलेले आहेत. म्हणजे इथे महानगरपालिका कुठल्याही प्रकारे लक्ष देत नाही. इथे भरपूर भटके कुत्रे झालेले आहेत आणि नगरपालिकेमध्ये पण व्यवस्थित डॉक्टर्स नाही आहेत, नर्सेस नाही आहेत, भरपूर गोंधळ चालला आहे. त्यामुळे इथे महानगरपालिकेचा कशावरच कंट्रोल नाही हे दिसून आलेलं आहे. त्यामुळे यापुढे महानगरपालिकेने पहिले कुत्र्यांचा बंदोबस्त नीट करावा, त्याचप्रमाणे इथे स्टाफ वाढवला पाहिजे लोकसंख्या आणि लोकांचे त्रास बघून, असं मला सांगायचं आहे. माझं नाव अश्विन कनौजिया आहे आणि आमची पोळी खेळत होती ते दुकानाच्या समोर आणि कुत्रा आला आणि पटकन चावला त्याला आणि पडून गेला तो. कुठे घटना घडली? ते गौल वाढायला आपल्या दुकानाच्या समोर होती. तुमची मुली किती वयाची आहे? हे 8 वर्षाची आहे. किती कुत्रे होते? एकच होता, व्हाईट कलरचा आहे तो. ते जवळजवळ 8च्या दरम्यान झाला. नाव काय? रमेश पुजारी. काय झालंय? मी दुकान बंद करून जात होतो, तर अचानक ते कुत्रा आला आणि चावा मारला आणि सोडत नव्हता. मग मी झटका मारला दुसऱ्या पायाने, तेव्हा ते सुटलं. अजून किती लोकांना इकडे चावलाय? जवळजवळ आता मी ऐकला 31 जणांना चावलाय म्हणून. काका, तुमचं नाव काय आणि काय घटना घडली? मी विजय जाधव. मी माझं काम आटपून चाललो होतो, त्या गाडी माझी बाईकवर जाणार तेवढ्यात मागून येऊन मला पकडलं. माझी पॅन्टी फाडलेली आहे आणि थोडंसं दात पण लागलेलं बहुतेक. कुठे घटना घडली? हे मार्केटच्या गेट समोरच. आता कुठे आले तुम्ही? तिथेच म्युन्सिपाल्टी हॉस्पिटलमध्ये.